आता periods and electronic configuration. Can you tell? One going through the modern periodic table, it is seen that elements lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon belong to the period 2. Write down the electronic configuration of all them. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीत अवलोकन केल्यानंतर दिसते की हे जे एलिमेंट आहेत, हे जे मूलद्रव्य आहेत, त्यांच्या मूलद्रव्य आवर्त 2 मध्ये येतात. ग्रुप कोणत्या ग्रुपमध्ये, कोणत्या ग्रुप पिरियड्स मध्ये येतात ते 2 नंबरच्या दुसऱ्या आवर्तात येतात. मग त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसे असेल हे तुम्हाला लिहायला लावलेलं आहे, तुम्ही लिहायचं आहे ते. इज द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दीज एलिमेंट? या मूलद्रव्यातील संयुज्ञात इलेक्ट्रॉनची संख्या एकसारखी आहे का ते काढल्यानंतर लिहिल्यानंतर तुम्हाला समजेल. इज द नंबर ऑफ शेल इज द सेम इन दिस? मग नंबर ऑफ शेल सारख्या असतील का असं त्यांनी विचारलेलं आहे. नंबर ऑफ शेल सारखे असतील का? असतील. पण काय नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन डिफरंट इन दिस एलिमेंट? नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय हे वेगवेगळे आहेत. हाऊएव्हर मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज बाय 1 to 1. मग काय होतं, जसं आपण लेफ्ट टू राईट जातो म्हणजे डावीकडून उजवीकडे जातो तसे त्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स काय होतात, वाढत जातात एका एकाने. इज द नंबर ऑफ शेल द सेम इन दिस? नंबर ऑफ शेल इज सेम इन दिस एलिमेंट दॅट इज 2. ठीक आहे. नंतर यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन डिफरंट दिस एलिमेंट. म्हणजे तुम्हाला असे दिसेल की मूलद्रव्यामधील संयुज्ञा इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे. However, मात्र the number of shell is the same. पण त्याच्या कवच आहेत, कवचांची संख्या कशी असेल, एकसारखी असेल. नंबर ऑफ शेल किती असतील, सारखे असतील. इथे तुम्हाला दिलेलं आहे हे बघा, इथे काढून दाखवलंय पोटॅशियम, इकडे अर्गॉनचं दाखवलंय. आता इकडे काय दाखवलंय, इथे 2, 8, 8. आपल्याला माहितीये की लास्टची सेल कंप्लीट होण्यासाठी आपल्याला 8 म्हणजे शेवटचं कवच पूर्ण होण्यासाठी आपल्याला किती मूलद्रव्य लागतात, 8 तरी लागतात. मग इथे ऑलरेडी 2, 8, 8 एक एक्स्ट्रा आहे. मग इथे कसं आहे 2, 8, 8 इथे पण तेच आहे. आलं का लक्षात? असं यू विल फाइंड दॅट while going from left to right within the period the atomic number increase by 1 at a time and the number of valence electron also increase by 1 at time. म्हणजे आपण बघितलंय की तुम्हाला असंही दिसेल की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसा अणुअंक एकाने वाढत जातो तशी संयुज्ञा इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा एकाने वाढत जाते. समजलं? डावीकडून उजवीकडे जाताना, कुठे इकडून इकडे जाताना एक एकने वाढत जाते. आता हे पाहितात 1 ने वाढली, 2 ने वाढली, इकडे 3 ने वाढेल, 4 ने वाढेल, 5 ने वाढेल, 6 ने वाढेल, 7 ने वाढेल. समजलं? असं. आता पुढचं बघूयात. We can say that the element with the same number of shell occupy electrons belong to the same period. म्हणजे आपल्याला असे म्हणता येईल की ज्या मूलद्रव्यांमधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्ये एकाच आवर्तात येतात. The elements in the second period, namely lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon have electrons in the 2 shell K and L. मग हे जे मूलद्रव्य आहेत ना एवढे, त्यांचे इलेक्ट्रॉन कुठल्या कवचात येतात, फक्त के आणि एल. आता के ची कॅपॅसिटी किती असते, 2, एल ची 8, नंतर एम ची 18 आणि एन ची 32 म्हणजे 32. ठीक आहे. द एलिमेंट इन द थर्ड पिरियड नेमली सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, अर्गॉन हॅव इलेक्ट्रॉन्स इन दिस 3 शेल के एल एम. आणि हे जे मूलद्रव्य आहेत त्यांचे इलेक्ट्रॉन हे ह्या 3 कवचात जातात, के एल एम. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दीज एलिमेंट्स अँड कन्फर्म. आता ह्या सगळ्या एलिमेंट्सची, ह्या सगळ्या मूलद्रव्यांची तुम्हाला हे लिहायला लावलेली आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन संरूपण लिहायला लावली आहे, तुम्हाला खात्री करून घ्यायला लावलेलं आहे. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द सेम शेल while going along a period from left to right and the beginning of the next period a new electron shell start filling up. मग नंतर आधुनिक आवर्त सारणीतील एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन भरले जातात. कुठून? डावीकडून उजवीकडे जाताना
शेवटच्या कवचात काय भरले जातात, इलेक्ट्रॉन भरले जातात. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द फर्स्ट 3 पिरियड्स इज डिटरमाइंड बाय इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द सेल अँड द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. म्हणजे पहिल्या 3 आवर्तांमधील मूलद्रव्यांची संख्या ही कवचांची इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियम यावरून ठरते. आपल्याला माहिती इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियम म्हणजे काय की आपल्याला ऍटलिस्ट तो मूलद्रव्य स्टेबल होण्यासाठी, स्थिर होण्यासाठी शेवटच्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन तरी पाहिजे. म्हणजे 8 इलेक्ट्रॉन त्याच्यासाठी लागतात. याला म्हणतात ऑक्टेट, अष्टके. समजलं. आता व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एन फॉर द शेल KLMN. म्हणजे त्यांनी असं विचारलंय की आता एन ची व्हॅल्यू काय असेल, KLM या इलेक्ट्रॉन कवचासाठी एन च्या किमती काय आहेत. हे बघा, मी इथे मी आधी वरती सांगितलंच, पण इथे पण लिहून दिले त्यांनी. इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी एवढी असते. समजलं. नंतर व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी अकोमोडेट इन अ शेल. राईट अ फॉर्म्युला. एका इलेक्ट्रॉन कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावता येतात व सूत्र लिहा. इथे सूत्र दिलेलं आहे. हा पण तक्ता तुम्ही पूर्ण व्यवस्थित लिहायचा आहे. डिड्यूस द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द शेल KLM या कवचांची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारकता किती ते किती व ते काढून दिलेली आहे. कॅपॅसिटी किती आहे ते तुम्ही बघायचंय. ऍज पर द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ शेल 2 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द फर्स्ट पिरियड अँड 8 एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड. म्हणजे कवचाच्या इलेक्ट्रॉन धारकतेनुसार पहिल्या आवर्तात 2 मूलद्रव्ये आहेत व दुसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्ये आहेत. द थर्ड पिरियड ऑल्सो कंटेन ओनली 8 एलिमेंट्स ड्यू टू द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. आणि तिसऱ्या अष्टकाच्या नियमानुसार तिसऱ्या आवर्तात सुद्धा 8 मूलद्रव्ये आहेत. देअर आर फ्यू मोर फॅक्टर्स विच कंट्रोल द फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द सबसिक्वेंट पिरियड्स विच विल बी कन्सिडर्ड इन द नेक्स्ट स्टँडर्ड. म्हणजे पुढील आवर्तात इलेक्ट्रॉन भरण नियंत्रित करणारे आणखी काही घटक आहेत. त्यांचा विचार आपण पुढील इयत्तांमध्ये करणार आहोत. द केमिकल रिएक्टिव्हिटी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन इट अँड द शेल नंबर ऑफ द व्हॅलेन्स शेल. म्हणजे मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या व संयुजा कवच कोणत्या यावरून ठरते. त्याची कॅपॅसिटी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि शेल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. द इन्फॉर्मेशन ऑन दिस पॉइंट्स इज ऑब्टेन फ्रॉम द पोझिशन ऑफ द एलिमेंट इन द पिरियडिक टेबल. आता दोन्ही बाबींची माहिती आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांचे स्थान कोठे आहे, तो कोणत्या गणात आहे किंवा कोणत्या आवर्तात आहे हे आपल्याला त्याच्यावरून समजतं. दॅट इज द मॉडर्न पिरियडिक टेबल हॅज प्रूव्ड युजफुल फॉर स्टडी ऑफ एलिमेंट्स. आणि त्याच्याचमुळे मूलद्रव्यांच्या अभ्यासात आधुनिक आवर्त सारणी आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे. ठीक आहे.